जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2021ची होती 2023ला झाली. त्या पोलीस भरतीमध्ये जे काही मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती होती, त्यामध्ये जे काही चालक शिपाई होते त्यांची जी काही यादी लागलेली होती, जी फायनल यादी होती, त्यांना मुलांना म्हणजे मेडिकल वगैरे सगळं फायनल लिस्टमध्ये त्यांना नावं आली होती आणि त्यांना पदावर रुजू होण्यासाठी बोलवली होती. तर ती अंतिम यादी आणि नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची जी काही अंतिम निवड यादी आहे ती निवड रद्द करण्याबाबतचा हा एक परिपत्रक आहे, ते तुम्हाला मी सादर करणार आहे. आणि ह्या परिपत्रकामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांची किंवा कोणकोणत्या उमेदवारांची नावं आहेत ते तुम्ही चेक करून घ्यायचे आहेत. तर मग मित्रांनो, आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी अशाच पद्धतीनं सरकारी नोकरी संदर्भात वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. त्यामुळं जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवला तर थेट तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, 24 तारखेचं हे परिपत्रक आहे. मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2021. विषय काय आहे पहा. त्यांनी सरळ सरळ विषय दिलेला आहे पहा याच्यामध्ये. हे आता या विषयामध्ये काय म्हणले, मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2021 पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीमधील उमेदवार नियुक्तीसाठी वारंवार गैरहजर राहिल्याने त्यांची अंतिम निवड यादीतील निवड रद्द करण्याबाबत अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. मेन विषय आता ते काय म्हणतात पहा मित्रांनो. मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2021 मधील पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या 57 उमेदवारांना 57 उमेदवारांना व पोलीस शिपाई चालक पदाच्या 5 उमेदवारांना नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी 1 ते 4 संधी दिल्या असून किती संधी दिल्या होत्या त्यांनी? 1 ते 4 संधी. आणि ह्याच्यामध्ये पोलीस शिपाईचे 57 पोस्ट आणि चालक पोलीसचे 5 पोस्ट होते. त्याकरिता जे काही त्यांना 4 संधी दिली होती, गैरहजर राहिल्याने त्यांना अंतिम संधी म्हणून दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी नियुक्ती आदेश स्वीकारण्यासाठी बोलविण्यात आले होते. सदर दिवशी पोलीस शिपाई पदाचे 2 उमेदवार हजर होते व 55 उमेदवार गैरहजर होते. तसेच पोलीस शिपाई चालक पदाचे 5 उमेदवार गैरहजर होते. यापूर्वी वारंवार संधी देण्यात येऊन देखील सोबतच्या यादीतील नमूद उमेदवार नियुक्तीसाठी गैरहजर राहिले आहेत. त्यांच्या अशा वारंवार गैरहजर राहण्याच्या प्रवृत्तीमुळे ते पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती स्वीकारण्यास इच्छुक नाहीत असे दिसून येते. यास्तव सोबतच्या यादीतील नमूद पोलीस शिपाई पदाचे 55 व पोलीस शिपाई चालक पदाचे 5 असे एकूण 60 उमेदवारांचे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदाच्या अंतिम निवड यादीची निवड रद्द करण्यात येत आहे. सदर उमेदवारांना यापुढे पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक पदावर नियुक्ती मिळण्यासाठी कोणताही दावा करता येणार नाही. तसेच निवड रद्द करण्यात आलेल्या उमेदवारांच्या जागी अंतिम प्रतीक्षा यादीत उमेदवारांना पहा मित्रांनो, जे काही प्रतीक्षा यादीमध्ये जे पण विद्यार्थी होते, अंतिम प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समावेश करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. ही जे पण काही वेटिंगवर मुलं आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण की हे जर एवढी मुलं उरली तर त्यांना लगेचच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्हाला डायरेक्ट आपल्या या पदावर तुम्हाला नियुक्त करण्यात येतील. आता पहा मित्रांनो, यामध्ये त्यांनी एक पत्रक दिलेलं आहे, तक्ता. ह्या तक्त्यामध्ये आपली नावं आहेत का ते चेक करून घ्या. पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीतील उमेदवार हे नियुक्तीकरिता गैरहजर असल्याने त्यांना नियुक्तीसाठी अंतिम संधी देण्यात आली असता सदर दिवशी देखील ते गैरहजर असल्याने त्यांची पोलीस शिपाई पदाच्या अंतिम निवड यादीतील नियुक्ती रद्द करण्यात येत आहे. ॲप्लिकेशन नंबर, नेम, जेंडर, अप्लाइड कास्ट, अप्लाइड कॅटेगरी, फायनल मार्क्स, सिलेक्शन कास्ट, सिलेक्शन कॅटेगरी. पहा मित्रांनो, आता मी हा संपूर्ण तुम्हाला तक्ता काय वाचून दाखवत नाही आहे. तुमच्यासमोर मी स्क्रोल डाऊन करतो, तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून आपलं नाव आहे का ते चेक करून घ्या. आणि जे पण काही वेटिंगवर आहेत ते मुलांना खरोखरच ही एक चांगली संधी आहे आणि त्यांना म्हणजे जे काही पोलीस भरतीचं जे आपलं स्वप्न आहे ते पूर्ण करता येईल. आता पहा मित्रांनो, टोटल त्यांनी 60 मुलांची यादी सांगितलेली होती. आता ह्याच्यामध्ये पहा, टोटल वरचे 55 विद्यार्थी आणि खालचे जे काही चालक आहेत त्याचे 5 विद्यार्थी, असे मिळून टोटल 60 विद्यार्थी आता वेटिंगचे पण घेतले जाणार. त्यामुळं मित्रांनो, जे आपण काही वेटिंगवर आहेत त्या मुलांसाठी हे आनंदाची बाब आहे. जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करायची. वेटिंगला आहेत आणि जे पण काय आता गैरहजर राहिलेले आहेत त्या मित्रांचं तर आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे डायरेक्टली त्यांना म्हणजे निवड रद्द करण्यात आली आहे. त्यांना कोणताही दावा करता येणार नाही. चला तर मित्रांनो, वेटिंगवर जे काही मुलं आहेत त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन. माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.